महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी आपण जो ऊसाचा गाळप हंगाम हा 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेला आहे. या हंगामाकरिता आतापर्यंत 203 साखर कारखान्यांना परवाने देण्यात आलेले आहेत. यामध्ये 101 सहकारी तत्वावरचे कारखाने आहेत आणि 102 हे खाजगी कारखाने आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत 163 कारखान्यांनी गाळप केलं असून 109.14 लाख मेट्रिक टन इतकं ऊसाचं गाळप झालेलं आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत झालेल्या गाळपाच्या आधारावर 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला अदायगी करायची असते आणि 4,250 कोटी FRP याच्यासाठी जी ड्यू आहे त्याच्यापैकी 2,245 कोटी इतकी FRP दिली गेलेली आहे. 34 कारखान्यांनी 163 पैकी 34 कारखान्यांनी पूर्ण अदा केलेली आहे आणि बाकीच्यांची 60% कमी असणारे इतर 119 कारखाने आहेत. ही प्रक्रिया अदा करण्याची चालू आहे. यावर्षीच्या 2025-26च्या ऊसाच्या गाळप हंगामामध्ये एकंदरीत 16.53 लाख हेक्टर इतकं क्षेत्र ऊसाचं क्षेत्र आपण अपेक्षित धरलेलं आहे आणि याच्यामधून 1,367 लाख मेट्रिक टन इतकं ऊसाचं उत्पादन होणार आहे. 82 टन प्रति हेक्टर असं आपण जे उत्पादकता आहे ती ग्राह्य धरलेली आहे आणि एकंदरीतच याच्यामधून 1,121 लाख मेट्रिक टन इतक्या ऊसाचं गाळप होईल असा अंदाज आपण घेतलेला आहे आणि 106.5 लाख मेट्रिक टन इतकं साखरेचं उत्पादन गृहीत धरलेलं आहे. इथेनॉल करता 15 लाख मेट्रिक टन इतकं डायव्हर्जन होईल आणि डायव्हर्जन ग्राह्य धरून 10.83% इतकी रिकव्हरी आपल्याला मिळेल असा अंदाज आपण घेतलेला आहे आणि 103 कोटी लिटर इतकं इथेनॉलचं उत्पादन यावर्षी आपण अंदाजित केलेलं आहे. सीझन आपला 4 ते 5 महिने आपल्याला अपेक्षित आहे आणि वेगाने गाळप सध्या सुरू आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा यावर्षी जे अपेक्षित उत्पादन आहे त्याच्यावर काही परिणाम आहे कमी जास्त? यावर्षीचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा हायर साईडला आहे आणि साखरेचं उत्पादन सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.